मी SIP सुरू केली. 5 वर्ष मी SIP करतोय. आफ्टर 5 years आय थॉट की आता मी HWPC सोडू. तर त्याची प्रोसेस काय आहे? तुमची SIP थांबवायची, जी SWP आपल्याला आता घ्यायची आहे त्यावरनं आपण जशी SIP सुरू केलेली होती त्याची एक प्रोसेस होती, त्या प्रकारे SWP ऍक्टिव्हेट करण्याची प्रोसेस असते. पण त्यासाठी मी जे सांगितलं तसं डेट इक्विटी हे बास्केट करावं आणि जर आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी जर हे करायचंय, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की त्याचा फ्लो छोटा असला पाहिजे. मग कसा असला पाहिजे त्याचा एक ठोकताळा सांगतो की 0.5% मे बी माझ्याकडे 1 कोटीच्या बास्केटवरती मला SWP घ्यायचंय आणि रिटायरमेंट प्लॅनिंगनी घ्यायचंय, ज्यात मला माझा 1 कोटीचा कॉर्पस कमी झालेला नकोय. अशी जर सिच्युएशन असेल तर मी 50,000 रुपये आयडियली घ्यायला हवे. 50,000 पेक्षा जास्त घेणं तितकंसं बरोबर राहणार नाही. का तर मी जर अर्धा टक्क्यांनी घात असेल तर मी 6% कन्झ्युम करीन, पोर्टफोलिओ 14 ते 15% वाढेल. मे बी अगदी GDP एवढाच 11-12% जरी वाढला तरी माझ्या पोर्टफोलिओची व्हॅल्युएशन नेगेटिव्ह मध्ये जाणार नाही. लॉंग टर्म मध्ये माझा पोर्टफोलिओ वाढत राहील अँड मॅचअप टू द 0.5% माझं गणित चालत राहील. म्हणजे काय, 1 कोटीचं पोर्टफोलिओ पुढे जाऊन 1,20,00,000 झाला, मी 50,000 रुपयाची SWP 60,000ची घेईन. 1,20,00,000 माझा पोर्टफोलिओ हळूहळू वाढत 1.5 कोटी झाला, मी मॅचअप टू द 0.5%, 1.5 कोटीचं 0.5% 75,000 रुपये SWP. अशी मी पुढे पुढे SWP माझी वाढवत देऊन इन्फ्लेशनला मॅचअप करत नाही. मंथली 0.5%, इयरली 6%. सपोज मी सर्वेटन मार्फत मी SIP सुरू केली. आफ्टर 5 years किंवा आफ्टर 10 years मी HWP रिचार्ज करतोय. कारण काही कारणास्तव मला तुमच्याशी संपर्क झाला नाही, तर माझा ओन चेंज. लक्षात घ्या, या गुंतवणुका तुमच्या गुंतवणूक सल्लागाराला सल्ला देण्यासाठी म्हणून एक आउटलेट म्हणून तुमच्याकडे उपलब्ध असतात. त्याच्याने आम्ही ट्रान्झॅक्शन इनिशिएट करून देऊ शकत असतो, पण तुम्ही करूच शकत नाही असा काही नियम नाही. तुमच्याकडे कॅम्स कार्वी ह्या ज्या रजिस्ट्रीज आहेत त्या थ्रू तुम्ही तुमचा इन्व्हेस्टमेंट मधला जो चेंज आहे तो करण्याचा अधिकार देखील तुमच्याकडे बाधित राहतोच. सो जरी तुम्हाला काही संपर्क आला नाही, मे बी तुमचं तुम्ही करू शकता किंवा मे बी दुसऱ्या कुठल्या फायनान्शियल ॲडवायझरला तुम्ही विचाराल तरी तो तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मधली टेक्निकल जी मदत आहे ती करू शकेल. मला हाऊसिंग लोन बद्दल विचारायचं आहे. HWP म्हणजे आता माझा 21 आहे लोन बाकी. जर आपल्या कॉर्पस जो आहे त्या कॉर्पस EMI मुक्त व्हायचं असेल तर आपण SWP घेऊन जाऊ शकतो. आणि SIP ते चालूच राहणार. हा, हवा तसं आपण ते पण चालू ठेवू शकू. येस, ते चालू ठेवून पण ते पण चालू दोन्ही असं ठेवू. हो. म्हणजे तुम्ही जे SWP सांगितलं ना त्याच्यामध्ये इक्विटी बास्केट, डेट बास्केट आणि इक्विटी अपॉर्च्युनिटीज डेट बास्केट असं डेट फंड म्हणतात. इक्विटी बास्केट मध्ये 60 to 70 सांगितलं, तर डेट आणि मग इक्विटी अपॉर्च्युनिटी मध्ये पर्सेंटेज कसे येते? मे बी 12 ते 15% ही अमाऊंट असली पाहिजे. 0.5% तुम्हाला जाते SWP. सो एक 2 वर्षाची SWP म्हणजे 12% ही फर्स्ट बास्केट मध्ये, आणि पुढचे 8 ते 10% हे त्याच्यामध्ये असले पाहिजे टू रिचार्ज इट म्हणजे 20%. म्हणजे डेट मध्ये तुम्ही म्हणता 12%, डेट मध्ये 20%, 12 आणि 8 आणि साधारण 70 ते 80% इक्विटी. हे आयडियल सांगितलं मी. आता हे प्रत्येकासाठीच गणित जे आहे, मी म्हणालो प्रत्येकाची औषधाची गोळी वेगळी. इक्विटी अपॉर्च्युनिटीज जे फंड तुम्ही बोलला नाही, इक्विटी अपॉर्च्युनिटी डेट फंड म्हणतात ते काय आहे? तर हे डेट फंडच आहेत. फक्त हे इन्व्हेस्ट करण्याचा पर्पज काय, तर पर्पज विमान कुठलं पकडायचंय आणि कधी पकडायचंय. तर मार्केट एकदम धडामकन खालती पडलेलं आहे, सगळीकडे नकारात्मकता आहे, त्यावेळेला ते 8 ते 10% काढायचे आणि इक्विटीमध्ये टाकायचे. असं आपण सगळं करू तर आपल्याला ऍव्हरेज रिटर्न जो 12-13% त्याच्या पलीकडे 1-2% जाऊ शकतो ना आपण. पण ते हाऊसिंग कम्प्लीट करत आहे. सर तुमच्यासाठी सांगू केलेलं जे नियोजन आहे ना, मी काय म्हणालो प्रत्येकासाठीच गणित वेगळं आहे. सो तुमचं गणित आणि तुमच्या शेजारी बसलेल्या माणसाचं गणित सगळं सेम असेल का? सो तुमच्या कंडिशन्स काही वेगळ्या आहेत. सपोज मी वर्षाला म्हणजे मी SIP काढली, माझी 1 लाखाची मी SIP करतोय. मी 5 वर्ष SIP करतोय, तर ते म्हणतात 7 लाख म्हणतात. 60 लाख आणि त्याच्यावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 80-85 लाख झाले. मी वन टाइम लसून टाकले 60 लाख.
अजून नाही नाही म्हणजे एक SIP 60 लाख टाकले किंवा दुसरा ऑप्शन आहे की माझं 60 लाख कॅश आहे मी डायरेक्ट लसून टाकले तर रिटर्न मला कशा जास्त मिळू शकतात. डिपेंड ऑन मार्केट सिच्युएशन काय आहे. जर आता PE व्हॅल्युएशन 29-30 असेल आणि जर तुम्ही सगळ्याच्या सगळं इक्विटीमध्ये जाल तर मे बी रिटर्न कमी येईल. पण जर PE व्हॅल्युएशन कमी आहे तर त्याला लमसम करता येऊ शकतं. कधी हे पैसे डेटमध्ये पहिले घेऊन हळूहळू STPने इन्व्हेस्ट करता येऊ शकतात. सो तुमच्याकडे SIP करणं हे कधी उपयुक्त आहे. जर मला रिकरिंगली पैसे येतात, माझ्याकडे उत्पन्न चालू आहे, त्या उत्पन्नातनं गुंतवणूक करायच्या असतील तर SIP म्हणून ऑप्शन आहे. एकत्र 60 लाख रुपये असतील आणि मे बी मार्केट एक्सपेन्सिव्ह आहे, आपण ते डेटचा जो रनवे आहे त्या रनवेवरती पैसे घेऊ, हळूहळू इक्विटी मधली विमानं सोडत राहू, त्याला STPने नियोजन करता येईल. किंवा जर व्हॅल्युएशन कमी असेल, मे बी आता जसं 21-22 किंवा 18-19चं PE व्हॅल्युएशन आहे, मे बी म्हणून 60 लाख रुपये आपण इक्विटीमध्ये टाकू किंवा मे बी एक 10-20 लाख रुपये इक्विटी काय म्हणता येईल डेटमध्ये ठेवू, 50-60 लाख रुपये 50-1 लाख रुपये इक्विटीमध्ये. हे प्रत्येकाचं जे गणित आहे ना ह्याप्रमाणे बदलतं. काय माहिती आहे का, पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडे असलेला पोर्टफोलिओ हा अख्खाच्या अख्खा पोर्टफोलिओ म्हणून आपण जो बघतोय ना, त्या पोर्टफोलिओ विदिन पोर्टफोलिओ हा सगळ्यात विचार पहिला सुरू करा. यामध्येच पैसे आहेत माझ्या मेडिकल इमर्जन्सीसाठी, यामध्येच पैसे आहेत माझ्या मुलीच्या लग्नासाठी, यामध्येच पैसे आहेत मे बी माझे सासू सासरे पण आजारी पडले आणि माझ्यावर डिपेंडंट आहेत त्यासाठी. असं असेल तर तो अख्खाच्या अख्खा पोर्टफोलिओचं नीट प्लॅनिंग आपण केलेलं नाही आहे. त्या पोर्टफोलिओला नाव देणं फार गरजेचं आहे. मग लक्षात येईल की माझ्या रिटायरमेंटसाठी नक्की पोर्टफोलिओ किती आहे. मे बी माझ्याकडे 2 कोटी रुपये आहेत पण रिटायरमेंटसाठी माझ्याकडे 70 लाखच आहेत. 1,30,00,000 माझे वेगवेगळ्या हेडर्स खाली खर्च ठरलेले आहेत, त्यासाठीचे ठरलेले पोर्टफोलिओ. असं समजून घेऊन ते गणित करायचं आणि मग रिटायरमेंट प्लॅनिंगचं जरी असतो, जरी तुमच्याकडे 2 कोटी रुपये असले तरी 70 लाखाचे 35,000 एवढंच तुम्ही SWP रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी घेतलं पाहिजे. ठोक बाजार 2 लाखावरती 1 लाखाचं SWP घेऊन टाकू तर आपलं सगळं गणित बिघडून जाईल. एक मिनिट थांबा. ऑनलाईन प्रश्न कोणाचा आता पहिला? बरेच 201 जण ऑनलाईन पण अटेंड करतायत सगळीकडनं. सतीश सरांचा प्रश्न आहे. येस. हाऊ मच एक्स्ट्रा वी हॅव टू पे इफ वी इन्व्हेस्ट डायरेक्ट अँड थ्रू फायनान्शियल ॲडवायझर? बघा आता डायरेक्ट आणि फायनान्शियल ॲडवायझर थ्रू म्हणजे रेग्युलर याच्यामध्ये साधारण 0.5% ते 1% फरक असतो, जी ॲक्च्युली फी आहे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरीची. आता हा अर्धा ते 0.5% जो आहे त्या ह्याच्यानी तुमचं फायनान्शियल ॲडवायझर पण तुमच्या बोटीत बसलेला आहे. जे तुमच्या बोटीचं होणार आहे ते त्याचं होणार आहे. जर ह्या सगळ्याचं जे मी प्लॅनिंग सांगितलं ह्याच्यातनं जर ऑपॉर्च्युनिटी सुटल्या नाहीत आणि तुमचं प्रवास मोठा होत गेला तर तेवढाच तुमचा प्रवास मोठा आणि विस्तीर्ण होणार आहे आणि त्याचा अर्धा 0.5% हा ॲडवायझरला फी म्हणून दर वर्षाला मिळत जाणार आहे. माईट बी तुमचा आता पोर्टफोलिओ 20 लाखाचा आहे, त्याचा 0.5-1% म्हणजे तुमच्या ॲडवायझरला काय 10-12 हजार रुपये वर्षाला फी मिळते. पण तो कॉन्फिडन्स तुमचा वाढत वाढत जाऊन तुमचा प्रवास जर 2 कोटीपर्यंत पोहोचला तर त्याचा अर्धा 0.5% म्हणजे लाख रुपये वर्षाला फी म्हणून त्याला पण मिळायला लागेल. पण ह्यासाठी तुमचं बोट धरून काही वर्ष त्या सेवा देत राहण्याचं काम केलं जाईल, ऑपॉर्च्युनिटी सोडून न देण्याचं काम केलं जाईल. सो दॅट इज द ॲक्च्युली डिफरन्स. दुसरा प्रश्न सोनाली नाईक. व्हॉट शुड बी द पर्सेंटेज फॉर विड्रॉल ऑफ फंड्स? म्हणालो 0.5% वेन इट इज फॉर काय म्हणता येईल दर महिन्याला खर्चासाठी करायचंय. वेन इट इज फॉर लोन अगेन्स्ट SWP प्लॅनिंग किंवा मे बी पॅसिव्ह इन्कम साठीच प्लॅनिंग, काही करिअर ब्रेक, सो यावेळेला ते गणित बदलू शकतं. तिला एक विचारतो सर, मी आता 56 पूर्ण झाली, मला मी ग्रॅज्युएटी 1/3 काढू शकतो ती कुठे इन्व्हेस्ट करावी? म्हणजे सर क्रिटिकल प्रश्न आहे. आय नीड टू म्हणजे डॉक्टरकडे कसं जीभ दाखवा, रक्तगट, टेम्परेचर सगळं चेक करून उत्तर देणंच योग्य राहील. जर मी नीट सगळ्या कंडिशन समजून न घेता काढून टाका किंवा हे घ्या असं जर उत्तर दिलं मे बी ते चुकू शकतो. त्यामुळे व्यवस्थित वेळ घेऊन आलात, 1 तासभर मला तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये डोकावून दिलं
तर मी तो तुम्हाला निर्णय देईन, तर तो जरा वेल अंडरस्टूड निर्णय असेल. चालेल ना? तुम्ही सांगितलं डेट फंड मधून SWP मध्ये जायचं. डेट फंड मधनं 2 विमानं जातील. एक SWP म्हणजे काय, तर डायरेक्ट आपल्या विमानतळावरनं बाहेर पडण्याचं ठिकाण, वेटिंग एरियामध्ये तिकडनं तुमच्या बॅगा घ्या आणि खर्च करायला बाहेर पडा. दॅट इज SWP. आणि विमान आणखीन इक्विटीचं सोडण्यासाठी STP. जर त्या ह्याच्यामधनं जो बुक होतोय ना प्रॉफिट, किती व्हॅल्युएशनचा प्रॉफिट बुक झालाय, त्या STP वरती सुद्धा, त्या व्हॅल्युएशन वरती तुम्हाला डेट मधला टॅक्स हा लागणार. बघा टॅक्स आहे ना, या प्रत्येक वेळेला लागणार. तुम्ही ना टॅक्सला ना, आपण ना बरेच वेळेला ना पिक्चर मधली हिरोईन असते ना, सगळ्यांना त्याला वाचवायचं असतं, तसं टॅक्स हा मला वाचवायचा आहे, हा माझ्या आयुष्याचा परमोच्च आनंदाचा क्षण आहे, असं त्या हिरोईनला वाचवण्यासाठी कसा हिंदी पिक्चरचा नायक झगडत असतो, तसं टॅक्सलाच वाचवायचा हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा उद्दिष्ट आहे. हे असं पहिला विचार पहिला सोडून द्या. माझ्या आज सगळ्यांना शुभेच्छा आहेत, तुम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त टॅक्स लागो. बघा जास्तीत जास्त तुम्हाला टॅक्स लागणार, जसं तुमचं इन्कम वाढणार आहे ना. सी द ब्राईटर साइड. मग आपण अशा ह्याच्यामध्ये झालेलो आहोत की बाबा रे, माझं उत्पन्न नाही वाढलं तरी चालेल, पण मला टॅक्स नको लागायला. हा विचारातनं बाहेर पडूया. आपण टॅक्स एफिशियंट लेवलवरती कसं जायचंय ह्याचं आपण प्लॅनिंग करू. पण जो काही तुम्ही मानून चला इथून पुढे तुम्ही ऍक्टिव्हिटी कराल ना, टॅक्स हा लागणारच आहे. तो कमी का जास्त आणि तो एफिशियंटली कसा ठरवायचा हे आपण ठरवू शकतो. फंडाचा मास्टर क्लास पण घेऊ, इक्विटी फंडाचा मास्टर क्लास पण घेऊ, SIPचा पण मास्टर क्लास घेऊ. सगळ्याचे असे व्यवस्थित हे घेऊ. हे जसं मी सांगितलं तुम्हाला, हे डेट फंडाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि इक्विटी फंड म्हणजे शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंट. हा, तुम्हाला SWP कधी घ्यायची हे तुम्ही आयुष्यातल्या कुठल्या फेज मध्ये आहात आणि तुम्हाला पैसे वापरायचे कशासाठी आहेत आणि त्याची गरज काय ह्या वरती ते ठरेल. तुम्हाला SIP ही इन्व्हेस्टमेंट करायची पद्धत आहे. आणि इमिजिएट आता आपल्याकडे एक ठराविक एक्स अमाउंट आहे लमसम, तर ती कुठे याच्यात ठेवून डायरेक्टली ती SWP पण घेता येऊ शकते. फक्त त्या प्रकारे त्याचं कापड आहे, त्या कापडाचं कुर्ता शिवायचा, पॅन्ट शिवायची की पडदा शिवायचा हे ठरवता येईल. पर्पज मे बी काही असू शकतो आणि मे बी तुम्हाला इमिजिएट गरज असेल तर इमिजिएट सुरू करता येईल. तुम्हाला जर काही परीक्षा करता येणं शक्य आहे तरी सुरू करता येईल. एकदा सुरू केल्यानंतर तुम्हाला मे बी वाटलं अजून माझ्याकडे काही इन्कम सोर्सेस आलेत, मला आता SWP ची गरज नाही, थांबवता येईल. थांबवलेली गोष्ट परत सुरू करता येईल. ह्या सगळ्या गोष्टी टेलर मेड आहेत. अंडरस्टूड? डेट फंड हा डेट फंडातला एक प्रकार आहे लिक्विडी फंड. डेट फंड हा एक मोठी कॅटेगरी आहे आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज फंड आहेत, त्यामध्ये PSU बँकांमध्ये कर्ज रोख्याचे फंड आहेत, त्यामध्ये हे जे सगळे मस्ते हायवे बनतात त्याच्यासाठी जे कर्ज रोखे बनतात त्याच्यासाठीचे फंड आहेत, त्यामध्ये कंपन्यांना जे कर्ज उभं करायचं असतं त्यासाठीचे फंड आहेत, ओव्हरनाईट फंड आहेत, खूप वेगवेगळे फंड आहेत, मनी मार्केट फंड आहेत. बँकांना मोठ्या प्रमाणात कर्ज 2 दिवस 3 दिवसासाठी लागत असतं. लिक्विड फंड हे सगळ्यात कमी ड्युरेशनला मॅच्युरिटीचे जे डेट पेपर्स असतात त्याचे फंड असतात. इंटरेस्ट नाही, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 5-6%. तुम्ही लक्षात घ्या लगेच. आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाचं सांगतो, जास्त आपल्या मनामधला जो कंड आहे ना जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा, त्याला पहिली कात्री लावा. डेट फंड सगळ्यात चांगला कुठला, तो जर मोठी संख्या ओळखाय ना हा पहिला खेळ बंद करा. डेट फंड सगळ्यात चांगला कोणता, जो सगळ्यात कमी रिटर्न देतो. छोटी संख्या ओळखा, जो तुम्हाला सगळ्यात कमी रिटर्न. मला जर मी डेट फंडामधले इन्व्हेस्टमेंट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळवण्यासाठी करतच नाही, स्टेबिलिटीसाठी करतोय. सो म्हणून
जर मला 5%, 5.5%, 6% जो डेट फंड देतोय आणि जो इन्फ्लेशनला मॅचअप करतोय तो डेट फंड चांगला. जो इन्फ्लेशनचं गणित 6%चं आहे आणि 8 आणि 9% रिटर्न देतोय, इट इज रिस्की. लक्षात घ्या, आपण जास्त व्याज देणारा फंड घेणं हे याच्यामध्ये हे मृगजळाच्या मागे जाणं आहे. हे सीता मैया ज्या सोनेरी मृगाच्या मागे लागल्या आणि रामाला पाठवलं ते बघा. कधी हे पिवळं दिसणारं हरण हे हरण आहे की मारीच राक्षस आहे हे ओळखता आलं पाहिजे. जास्त व्याज देणाऱ्या गोष्टींच्या मागे जाणं हे मारीच राक्षसाच्या मागे जाणं आहे. जर आपल्याला जास्त काय म्हणता येईल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हवं असेल तर मला मायनसमध्ये जाण्याची पण तयारी हवी. मी कुठल्या फंड्सना त्याच्यामध्ये जातोय आणि त्याच्यासाठी इक्विटी लिंक गोष्टी किंवा मे बी वेगवेगळ्या ॲसेट क्लासेसमध्ये जाणं, पण त्याच्यामध्ये जोखीम घेणं आहे. मला जोखीम पण नको आणि मला जास्त व्याज हवं, तर हे मात्र आपलं दिवा स्वप्न आहे. जर हे आपण पूर्ण करायला जातो आणि मग बरेच जण हे जास्त व्याज याच्यामध्ये जातात कुठे तर पतपेढ्यांमध्ये. आणि काय मला म्हणतात काय, अहो ते इक्विटी मार्केट तुमचं ना एकदम रिस्की आहे, 10-20% खालती जातं. अहो पण तुमची पतपेढी डायरेक्ट 0 होते, त्याचं काय? आम्ही 10-20% खालतीवरती करू, 10 लाखाचे मे बी 7-8 लाख रुपये दिसतील खालती आहे मार्केट त्यावेळेला, पण ह्याचे तर डायरेक्ट 0 होऊ शकतात. आणि ना त्याच्यावरती RBIचं पूर्ण नियंत्रण आहे. संवेदन स्टॉक आणि कमोडिटी मार्केटमध्ये पण आहे का? आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आहोत, पण लक्षात एवढंच घ्या की आम्ही प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे त्यामध्ये आहोत. आम्ही तुम्हाला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सेवा पण देऊ शकतो, आम्ही तुम्हाला अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड्स बाबत पण मदत करू शकतो, आम्ही तुम्हाला अगदी स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी पण करू शकतो. पण माझं मनात बेसिकली माझी इच्छा काय आहे की तुम्हाला ना मनोरंजन करण्यासाठी गुंतवणूक नाही आहे. आयुष्यात जर आपण मनोरंजन करण्यासाठी गुंतवणुका करायला गेलो तर मनोरंजन सुंदर होईल, पण पैसे इट विल बी अ व्हेरी कॉस्टली अफेअर. सो त्यामुळे रिस्क ॲपिटाईट समजून घेऊन जे करायचं ते करूया आपण. एक मिनिट, किती प्रश्न घेऊ शकतो मी अजून? वडे गार होतील ना. समजा मी आता SIP घेईन, माझ्याकडे 20 लाख रुपये जमा, तर त्याला मी टाकून त्याच्यातून मी जे रेग्युलर इन्कम मिळेल त्याला मी SIP घेईन, तर ह्याचं रिअल काय बेनिफिट होतं? SWP घेऊन मला SIP केली काय नाही, तुम्ही मनोरंजन केलं आणि फक्त मधल्यामध्ये भरपूर टॅक्स वेगवेगळे दिलेत आणि परत इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यातलं जे कंपाऊंडिंग आहे ते डिस्टर्ब केलं. थांब, तुझे प्रश्नाची उत्तर मी सगळी आता वडा खात देणार. लक्षात घ्या, इट इज अ व्हेरी बॅड आयडिया. कारण का तुम्हाला इंटरेस्ट रेट मधला स्पीड लक्षात घ्या ना. इंटरेस्ट तुम्हाला 7% आणि व्याज तुम्हाला 12%. ओडी घ्याल आणि जे कर्ज वापराल तर कर्ज मिळणार 12%नी आणि व्याज मिळतं 7%नी. 4-4, 5-5% मायनस मध्ये जाण्याचा उद्योग आहे हा. ह्याऐवजी आपण ह्याच इन्व्हेस्टमेंट्स करून ठेवल्या आणि तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड करा. इट इज व्हेरी नाईस कन्सेप्ट. तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओवरती 50% लोन तुम्हाला हसत हसत कुठली बँक NBFC उचलून द्यायला तयार आहे. आणि 12% सोडा 9.5-10% इंटरेस्ट रेट मध्ये. सर FD-ODचा प्रकार हा 1%, 0.5 to 1% मध्ये चालतो. तर त्या FD-OD करून ते पैसे जर म्युच्युअल फंडामध्ये लमसम म्हणजे एज आफ्टर म्हणजे आम्ही म्युच्युअल फंडामध्ये त्या FDs वरती तुम्ही किती डिपेंडंट आहात. या FDs माझ्या कशासाठीच्या आहेत, मला कम्प्लीट जोखीम क्षमता समजून घ्यायला हवी. मी काय कशावरती रिस्क घेतोय. बघा इक्विटी मार्केट 40% मध्ये डाऊनफॉल पण येऊ शकतो. मग त्यावेळेला जर मी माझं ब्लड प्रेशर खालती वरती होऊन मला जर भीती वाटणार असेल त्याच्यावरती तर मी म्हणेन इट इज व्हेरी बॅड आयडिया. हो ना, पण माझी जी FD आहे तीच जर मला हार्ट अटॅक आला तर मला डॉक्टरकडे पण देण्यासाठी तीच ठेव आहे. असं जर असेल तर उपयोगाचं नाही. माझे हे असेच पैसे आहेत तर मी हे ठेवलेत आणि त्याच्यावरनं जर मी ओडी घेऊन जर मे बी इन्व्हेस्ट करत असेल मे बी इट कॅन बी अ गुड आयडिया. और
काय म्हणता येईल, इट कॅन बी अ आयडिया. मी गुड ऑर बेटर पण नाही म्हणणार, कारण का तर इट इज ते एफडी ठेवून ते जनरेट करताय ना तुम्ही, टॅक्सच जनरेट करताय. त्याच्यामधलं जो व्याज तुमच्या नावावर जनरेट होणार आहे, लोन परत फेडताय, त्याचं कर्ज ते पण हे करताय. त्यापेक्षा तुम्ही त्यालाच हे जे मी विमानतळ एक्सप्लेन केलं त्या विमानतळाप्रमाणे प्लॅनिंग कराल तर अजून बेटर होईल. बघा एकदम आहे ना ट्रक असा झपकन फिरवायला जाऊ नका. जर ही गोष्ट तुम्हाला म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती वर्ष करताय? 15 वर्ष. ओके, मग तुम्हाला आता बऱ्यापैकी हे गणित कळलेलं आहे. मग वंडरफुल. सो यू नो दिस. सो आता जर तुमचं एफडी मॅच्युअर व्हायला खूप काळ असेल आणि जर तुम्हाला हे नकोय तर 1% मे बी पेनल्टी गेली तरी चालेल आणि या सिस्टीम्स मध्ये आलात तुम्ही तरी चालेल. आता तुम्ही पीएमएस म्हणालात ना, म्हणून मी अजून एक गंमत तुम्हाला एक्सप्लेन करतो. काय होतं हे पीएमएस आणि या सगळ्या गोष्टी आहे ना, मी जो काळ एक्सप्लेन केला ज्याला 365 डेज वेट अँड नो टॅक्स ॲट ऑल, त्यावेळेला पीएमएस अट्रॅक्टिव्ह होतं. आता काय झालंय, पीएमएस ज्यांनी घेतलाय ना त्यांना 1.5 2 लाख 4 लाख फक्त टॅक्स भरावा लागतो. आणि तो सुद्धा जो त्या पोर्टफोलिओ मधली मायक्रो मॅनेजमेंट झाली आहे. मे बी रिलायन्सचे शेअर्स विकले आणि आयटीसी घेतले, आयटीसी विकले आणि एचडीएफसी बँक घेतले. तुम्ही पैसे खर्च करायला 1 रुपया तरी वापरलात का? नाही. तरी सुद्धा त्या मधला जो चेंज होता त्या चेंजनी जो कॅपिटल गेन टॅक्स बसला, त्यामुळे युअर पीएमएस मॅनेजर विल से बघा साहेब केवढा प्रॉफिट मिळवून दिला. पण तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, पोस्ट टॅक्स रिटर्न किती मला मिळाले, देन इट इज अट्रॅक्टिव्ह ऑर नो. आणि हेच जर तुम्ही नीट कॅल्क्युलेट कराल तर तुम्हाला लक्षात येईल म्युच्युअल फंडाचे रिटर्न्स आणि पीएमएसचे रिटर्न्स फार फरक नाही राहिला आता. बिकॉज म्युच्युअल फंडामधले जे मायक्रो मॅनेजमेंट, जे म्युच्युअल फंडाच्या फंड मॅनेजरनी सुद्धा असं रिलायन्स विकून आयटीसी घेतलाय, पण त्याचं टॅक्स बिल आपल्याला जनरेट नाही झालं. किंवा मे बी आपण मल्टी ऍसेट अलोकेशन फंड वगैरे घेतलेत, त्यामधलं जे ऍसेट अलोकेशन पण झालं त्याचं सुद्धा आपल्याला टॅक्स बिल जनरेट नाही झालं. लेट मी अंडरस्टँड युअर फिनान्शियल लाईफ आणि मग त्यावरती मी अजून मी काय माहितीये का, मी आता उत्तर कशी देऊ शकतो, मी ढोबळ देऊ शकतो. मी ऍक्शन ओरिएंटेड उत्तर देणं मे बी चुकीचं ठरेल, कारण का ते हाफ अंडरस्टँडिंगने दिलेलं असेल आणि हाफ अंडरस्टँडिंग मी तुम्हाला जे सांगितलंय त्या प्रकारे काहीतरी ऐकून कोणीतरी ते इम्प्लिमेंट केलं त्यांच्या आयुष्यात तर इट कॅन बी रिस्की. बघा पीपीएफ ना खूप सुंदर छान, पीपीएफ ने दिलेल्या आकडेवारीप्रमाणे त्यांच्याकडचे 80% अकाउंट जे आहेत ना ते तुमचे वारसदार आहेत ना तेच क्लेम करतात. खूप कमी शक्यता आहे आपणच पीपीएफ ला आपल्या लाईफ टाइम मध्ये जाऊन हात लावण्याची. सो मग जर पुढच्याच पिढीला देऊन टाकायचे फंड आहेत तर प्लॅनिंग नीट करून ठेवा ना की या पैशाला मला कशाला वापरायचंय. मे बी जर मला पुढच्याच पिढीला देऊन टाकायचे असतील तर मी जरा थोडे त्याच्यावरती रिस्क घेऊन म्युच्युअल फंडामध्ये जरी ठेवले तर किमान 12-13% तरी मिळतील. आणि पूर्वी पीपीएफ मध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चांगलं होतं, त्यामुळे ते काय म्हणतात एक्झाम्प्ट वॉज बेटर. पण आता सिच्युएशन अशी आहे की जे मी म्हणालो पोस्ट टॅक्स रिटर्न, इवन आफ्टर पोस्ट टॅक्स रिटर्न्स म्युच्युअल फंड रिटर्न्स आर अट्रॅक्टिव्ह देन पीपीएफ. नाही सर, मोदीसाठी चालू करायचं आहे तर पीपीएफ का एसआयपी? पण तुमची मुलगी किती वर्षाची आहे आणि त्याचा 18 वर्षाची आहे ना, मग मला तिचं लग्न मे बी 4-5 वर्षात पण येऊ शकतं. सो अशा सिच्युएशन मध्ये हे पैसे तुम्ही चांगल्याशा काय म्हणतायत डेट फंड्स किंवा एफडी सारख्या योजनांमध्ये ठेवलेत किंवा मे बी पीपीएफ मध्ये सुद्धा 7 पॉईंट ह्याच्यानी ठेवलेत तरी ते हे फंड्स तुम्हाला जास्ती इक्विटी रिलेटेड गोष्टींमध्ये जाऊ द्यायचे नाही.